पुरोगामी संघर्ष परिषदेचा प्राध्यापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुभाष वायदंडे सरांचा डॉक्टर सुभाष वायदंडे सर तुम आगे बढ़ो आज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय प्राध्यापक डॉक्टर सुभाष वायदंडे सर तुम आगे बढ़ो खाली मुंडी वर पाय आयुक्तांचं करायचं काय खाली मुंडी वर पाय फोन करायचा आणि गोपनीय विभागाला विचारायचं पुरोगामी संघर्ष परिषदेचं काम काय आहे. कुठेही तोडपाणी नाही, कुणाचाही रुपये घेत नाही. मी असताना त्यांनी 1 लाख रुपये मागितले होते, आम्ही रुपये घेतला नाही, जागेवर विषय संपला. पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं साताऱ्याचे माननीय कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावर विविध मागण्यांच्यासाठी आणि जो भ्रष्टाचार चालू आहे त्याचा पोलखोल करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. पुरोगामी संघर्ष परिषदेनं वारंवार बांधकाम आयुक्तांना निवेदनं दिलेली होती, अडचणी सांगितलेल्या होत्या, परंतु त्याच्याकडे डोळझाक चाललेली होती. त्याला वाचा फोडण्यासाठी आज सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक मारलेली आहे. याच्यामध्ये आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, कामगार आयुक्तांना त्याची कल्पनाही नाही, परंतु बाहेर एजंटांचा सुळसुळाट आहे. त्या एजंटांच्या मार्फत जे भांडी वाटप असते त्या भांडी वाटपाच्या वेळी एक बोगस फॉर्म ठेवलेला आहे. तो फॉर्म ठेवल्यानंतर त्यांना सांगितलं जातं हा फॉर्म जर तुम्ही भरला तरच तुम्हाला भांडी मिळतील, आणि तो फॉर्म भरण्यासाठी 2,500 पासून ते 4,000 रुपयेपर्यंतचा दर हा आकारला जात होता. याचा आम्ही डायरेक्ट सवाल ज्यावेळी आयुक्तांना केला त्यावेळी आयुक्तांनी सांगितलं की असं कुठेही काही चालत नाही. हे सांगण्याचा उद्देश एवढा की ज्या बांधकाम कामगारांना अशी मागणी केली जाईल पैशाची त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगायचं की त्याची आम्हाला पावती तरी द्या किंवा आयुक्तांना आम्हाला फोन लावून द्या. दुसरा विषय, ज्यावेळी एखाद्या योजनेचा मग स्कॉलरशिप असेल, लग्न समारंभासाठी मिळणारं अनुदान असेल, ज्यावेळी त्याच्या खात्यावर जमा होणार आहे, 10 रुपये जर जमा होणार असतील तर त्यातले 5 रुपये त्या एजंटाला अगोदर द्यावे लागतात. स्कॉलरशिप मधलं सुद्धा असंच आहे. म्हणजे काय, मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी ही अवलाद आहे एजंटांची, ही पहिली नष्ट केली पाहिजे आणि ह्याची सगळी जबाबदारी ह्या आयुक्तांच्यावर आहे. आज आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेला आहे. अशा अनेक योजना आहेत जे बांधकाम कामगार नाहीत, बोगस दाखवलेले त्यांना सुद्धा हे लाभ देत आहेत, आणि खरे बांधकाम कामगार या योजनेपासून बाजूला झालेले आहेत. आम्ही दावा केलाय, पुराव्यानिशी सांगितलंय, एकच इंजिनियर हा बांधकाम कामगार आहे असा दाखला कसा देऊ शकतो. याची चौकशी चालू होती, पण ती चौकशी मध्यंतरीच त्यांनी बंद केली. याच्या पाठीमागे कुणाचा हात आहे? आम्हाला त्या एजंटांनी असं सांगितलं की आम्हाला बांधकाम आयुक्तांच्या पासून मंत्र्यांच्या पर्यंत आम्हाला हप्ते द्यावे लागत आहेत. याची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे. पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदंडे, पत्रकार बंधूंना आम्ही शब्द देतो की पुरोगामी संघर्ष परिषदेचा आमचा कुठलाही पदाधिकारी कुठेही तोडपाणी करत नाही. आणि असा जर काळा बाजार चालू असेल तर साताऱ्यापासूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 16 जिल्ह्यात आमचं पुरोगामी संघर्ष परिषदेचं काम चालू आहे. याची पोलखोल करून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही कधीही गप्प बसणार नाही, हा आमचा या ठिकाणी शब्द आहे. या ठिकाणी थांबतो. आम्ही संघर्ष परिषद संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुभाष वायदंडे सर यांच्या मार्गदर्शनाने मी सुनील विश्वनाथ मांढरे, पुरोगामी संघर्ष परिषद कामगार जिल्हा अध्यक्ष व ग्रामीण सातारा जिल्हा अध्यक्ष, मी आज कामगारांसाठी काढलेला हा मोर्चा माझ्या तमाम कार्यकर्त्यांसहित सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसहित आज आम्ही कामगारांच्या बाजूने आयुक्तांना निवेदन देण्यात आलं की बांधकाम मजुरांना भांडी वाटप, त्यांना विविध लाभ मिळवण्यासाठी जो एजंटांचा आणि माही सेवांचा लुटीचा मार चाललेला आहे. आम्हाला त्यांच्याकडनं 1,500 2,000 रुपये त्यांच्याकडनं एका फॉर्म भरून घेत आहेत भांडी वाटपासाठी, बांधकामामध्ये त्यांना इतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी असं विनाकारण फॉर्म रिन्यू करायला 1200, 1,500 रुपये, 2,000 रुपये. ही कुठली पद्धत? शासनाची पद्धत आहे 100 रुपये, जास्तीत जास्त 200 रुपये, 500 रुपये. पण हा एवढा भ्रष्टाचार ह्या लवकरात लवकर
बांधकाम आयुक्ताने जर हा पोलखोल सगळा उघडला नाही तर आम्ही येत्या 15 दिवसाच्या आत आम्ही बांधकाम आयुक्ताला टाळं ठोकणार.